नमस्कार, मी गणेश जाधव. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाया पुण्यातील काही विशेष घडामोडी. विधानसभा निवडणुकीसाठी 2 महिन्यापासूनच रात्रंदिवस झटणारी सरकारी यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली होती. त्यासाठी आज सकाळपासूनच मतमोजणीसाठीची जय्यत तयारी दिसत होती. निकाल लागेपर्यंत सर्वांना टेन्शन तर होतंच. मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी कालपासून जिल्हा प्रशासन आपल्या कामाला लागले होते. गोदामातील हॉलमध्ये मतदान यंत्र स्वतंत्रपणे ठेवण्यात आले होते. याचबरोबर मतमोजणी दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही त्यांनी केली होती. पोलीस कर्मचाऱ्यांची ताफे सुरक्षेसाठी सज्ज करण्यात आले होते. गोदामात येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जात होती. मशीन आली का चेक करून घ्या. कुणी मशीन सील तोडू नका. पुढच्या सूचना मिळेल. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपने पुण्यातील 8ही मतदारसंघात भरघोस विजय मिळवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पूर्णपणे सफाया केल्याचं चित्र दिसतंय. राज्यातला पहिला निकाल पर्वती मतदारसंघात जाहीर झाला असून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ विजयी झाल्या. कसबा मतदारसंघातून पक्षाचे वरिष्ठ नेते गिरीश बापट यांनी भरघोस आघाडी घेतली व सलग ते 5व्यांदा निवडून आले. आत्तापर्यंत शिवसेनेच्या ताब्यात असलेला कोथरूड मतदारसंघ भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी हिरावून घेतला. बहुचर्चित ठरलेल्या शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे विजय काळे हे सुद्धा विजयी झाले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर पुन्हा विजयी झाले. हडपसर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर आणि वडगाव शेरीचे भाजपचे उमेदवार जगदीश मोळी यांनीही विजय मिळवला. कसबा मतदारसंघातून मी 6 वेळा निवडणूक लढवली. मी 5व्यांदा निवडून येत आहे आणि प्रचंड मताधिक्याने लोकांनी मला निवडून दिलं आहे. मी कसब्यातील माझ्या जनतेचे मनापासून आभार मानतो, पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो आणि ज्यांच्या जीवावर आणि अफाट कष्टांमुळे मी निवडून आलो त्या कार्यकर्त्यांना, माझ्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवारांना मी धन्यवाद देतो. मी राजकीय क्षेत्रामध्ये एक गोष्टीचा निर्णय पक्का घेतला आहे की केवळ निवडणुकीपुरतं काम करायचं नाही तर सातत्याने 5 वर्ष काम करत राहायचं. आणि म्हणून मी 12-13 निवडणुका लढलो. एखाद दुसरा अपवाद वगळता मी सर्व निवडणुकीत विजयी झालो. त्याच्या मागचं कारण मी सतत काम करतो. मी कार्यकर्त्याची जात, नागरिकांची जात, पात, धर्म, पक्ष काही न विचारता माझ्याकडे येणारा माणूस हा परमेश्वर आहे आणि त्याची सेवा आपण करावी याच भावनेतनं काम करतो. मी माझ्या राजकीय जीवनात कधीच विरोधकांवर टीका केली नाही आणि कोणी करू नये. मी आत्ताही कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रोहित टिळक असतील, राष्ट्रवादीचे मानकर असतील, बंडू अण्णा आंदेकर असतील यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि सातत्याने माझ्या विरुद्ध लढणारे रवींद्र धंगेकर त्यांना माझी एक विनंती आहे, सल्ला आहे की आपण काही ना काहीतरी शिकत गेलं पाहिजे. या साऱ्या निवडणुकीत त्यांनी माझ्यावरती व्यक्तिगत हल्ला केला, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
निगेटिव्ह प्रचार केला, लोकांनी त्यांची जागा त्यांना दाखवली. आपण जनतेवर सोडलं पाहिजे. आपण काय म्हणतो ह्याच्याकडे जनता बघत नाही, आपल्या कामाकडे बघते. पण भविष्य काळातही त्यांच्या राजकीय वाटचालीला मी शुभेच्छा देतो आणि आपण काहीतरी आपल्याला जो धडा मिळाला आहे त्याच्यातून शिकत जाऊ असं मला वाटतं. मला वाटतं ह्यापेक्षा काही जास्त आता बोलणं उचित नाही. हिंदी आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. गेले 15 वर्ष काँग्रेसने जी राजवट दिली त्या राजवटीच्या विरुद्ध जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप होता आणि तो संताप मोदीजी निवडून आल्यापासून जे राज्य सुरू झालं केंद्रातलं त्याच्या बाजूने आणि मोदीजींनी जो विश्वास जनतेमध्ये निर्माण केलेला आहे पुनर्निर्माणाचा आणि भारत देश हा जगामध्ये 1 नंबरचा करायचा, या मोदीजींच्या यशात याचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी जो भारतातल्या सर्वसामान्य झोपडपट्टीपासून ते उद्योजकापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये एक नवीन विश्वास निर्माण केला, नवीन निर्माणाचा एक विश्वास निर्माण केला आणि तो परत एकदा भारत हा जगामध्ये चांगला होऊ शकतो, गरिबी कमी होऊ शकते, दरवाढ कमी होऊ शकते, हा सगळा जनतेच्या मनामध्ये विश्वास होता. त्या विश्वासाचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने आज भारतीय जनता पार्टीला सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून निवडून दिलेला आहे. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सुद्धा गेले 15 वर्ष जे चाललेलं राज्य होतं त्याच्या समाजात त्याबद्दलची असलेली नाराजी, त्यांच्याबद्दलचा असलेला राग हा जनतेने काढलाय. संघ परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेने जो विश्वास दाखवला त्यामुळं हा विजय साकार झालेला आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या सर्व दादागिरीच्या विरोधात काँग्रेसच्या त्या ठिकाणी तटून उभे राहिले आणि 15-20 वर्ष कार्य केलं, त्यामुळं आजचा हा विजय आम्हाला पाहायला मिळतो आहे. सर्वसामान्य माणसामध्ये काँग्रेसबद्दलचा राग हा मोठी लाट शिवाजीनगर मतदारसंघामध्ये होती. ती लाट वरची ना कोणाला कळली नाही, पण जे ग्राउंड लेवलला काम करत होते त्यांना ती माहिती होती आणि ग्राउंड लेवलच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हा विजय निश्चित होता. परंतु त्याला एक स्वरूप द्यावं लागतं, ते स्वरूप प्रतिनिधी म्हणून मी दिलं आणि त्याचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विजयी झालो. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या गेल्या 4 महिन्यातल्या चांगल्या निर्णयाचा खूप प्रभाव होता. आमची जी बूथ रचनेची योजना आहे ती योजना आम्ही अतिशय प्रभावीपणे राबवली. लोकसभेला ज्या 157 बूथमध्ये आम्हाला आघाडी मिळाली होती
त्याच्यामध्ये आम्ही एक 10 बूथ वाढवले आणि साधारणतः 167 बूथ टार्गेट केले होते. त्याप्रमाणे आम्हाला जनतेने सहकार्य दिलं. 2 ते 6% मतं या ठिकाणी वाढली आणि या यशामध्ये मतदारसंघातल्या प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंतचा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष अनिल शिरोळे, मतदारसंघातले सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, कार्यकर्ते, नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेविका कविताताई वैरागे इथपासून ते सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चिकाटीने काम केलं, म्हणून या मतदारसंघ आम्ही जिंकू शकलो. हे सर्व श्रेय या कार्यकर्ते आणि मतदारांना मी देतो. हा विजय मी मतदारांना समर्पित केला आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. हा जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकला, सर्वप्रथम तर मी त्यांचे आभार मानते. दुसरे आभार मी माझ्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, नगरसेवकांचे मानते. तिसरे आभार मी माझा दीर, ज्यांनी या निवडणुकीत मोठा वाटा उचलला, त्यांचे मी मानते. आणि चौथे आभार जे आमचे मोदीजी, त्यांचा जो प्रभाव मतदारावर होता त्याचे पण मी आभार मानते. आणि त्या सगळ्याचा संमिश्र हा जो निकाल आपल्या समोर आलेला आहे, त्यामुळे एवढ्या मताधिक्यांनी लोकांनी मला निवडून दिलेला आहे. एवढा मोठा विजय अपेक्षित होता? 40,000 पर्यंतचा विजय आम्हाला अपेक्षित होता, पण अतिशय लोकांचं मला वाटतं की माझ्यावर खूप प्रेम आणि विश्वास आहे. त्यामुळं आणि मोदी ज्यांनी दिल्लीमध्ये दाखवून दिलं की देश चालू शकतो, तसं महाराष्ट्र पण चालवू, हे त्यांनी जे सांगितलं त्याचा पण हा विजय. त्यामुळं एवढं मताधिक्य मिळालं. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या भेटूयात नवीन घडामोडीसह. नमस्कार.